कधी कधी अबोली भावाला देखील आणत होती, परंतु 8 दिवस झाल्यानंतर आई लगेच परत त्याला बोलावून घ्यायची. वर्षातील 10 महिन्याचं दुःख या 2 महिन्याच्या सुट्टीत भरून निघत होते. सर्वजण तिच्यावर अपरिमित माया करीत होते. तिच्या आयुष्याला एक ममतेची झालर म्हणजे तिच्या दुःखी जीवनाचा एक सुखाचा कोपरा होता. 2 महिने संपले. आता रिझल्ट जवळ आला होता. तिला वडिलांची देखील खूप आठवण येत होती, कारण वडील म्हणजेच आई सुद्धा होते. दोन्ही भूमिका ते पार पाडत होते. वडील तिला न्यायला आले. अबोली वडिलांबरोबर आपल्या घरी आली. नेहमीच तिचं रुटीन सुरू झालं. 2 दिवसांनी रिझल्ट लागला. अबोलीला बीकॉमला डिस्टिंक्शन मिळालं. उमाला देखील डिस्टिंक्शन मिळालं. परंतु उमाला तिच्या मार्कांपेक्षा अबोलीचं जास्त कौतुक होतं. आईचा विरोध असताना देखील अबोलीनं लॉला ॲडमिशन घेतली. कठीण परिस्थितीतून तिनं LLB पूर्ण केलं आणि अबोली वकील झाली. तिची मोठ्या अनुभवी वकिलांच्या हाताखाली प्रॅक्टिस सुरू झाली आणि अबोलीच्या लग्नासाठी अबोलीला आपणहून स्थळं येऊ लागली. बघता बघता अबोलीच्या वडिलांना आशिष पसंत पडला आणि अबोलीचं लग्न झालं. अबोली खरं तर धास्तावली होती. आत्तापर्यंतचं आयुष्य दुःखात गेलं. इथून पुढे आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक, पाहूया असा विचार करीत होती. आगीतून उठून फुफाट्या तर पडणार नाही ना, असं तिच्या मनाला सारखं वाटत होतं. कारण आजपर्यंत तिनं इतकं दुःख सहन केलं होतं, त्यामुळे सुख कसं असतं हे सुद्धा तिला माहीत नव्हतं. ते सुख मैत्रिणीच्या घरी गेल्यावर पाहायची. आपण किती मोठ्या सुखाला पारखं झालोय असं वाटायचं. कधी कधी देवाला म्हणायची, का रे देवा माझ्या आईला घेऊन गेलास? लहान वयात मला एकटीला टाकलंस. बाबा प्रेम करतात रे माझ्यावर, पण त्यांचंही आईपुढे काही चालत नाही. रडत रडत देवाला म्हणायची आणि मग थोड्या वेळाने शांत व्हायची. हे विचार दिवसा मनात येऊ शकत नव्हते, कारण कामाच्या रगाड्यात अभ्यासात बुडून जात असे. रोज झोपताना हा विचार तिच्या मनात येई, रडत रडत झोपून जाई. आज तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली होती. तिच्या आयुष्यातील दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली होती. ते पर्व तिला अनुभवायचं होतं. तिला बरं वाटत होतं. किमान या आईच्या त्रासातून तरी सुटका झाली. पाहूया नशिबात पुढं काय वाढून ठेवलं ते. अबोलीचा नवरा आशिष इंजिनियर होता. अबोली खुश होती, परंतु इथे देखील ती मोठी सून होती. कामाची सर्व जबाबदारी तिच्यावर होती. परंतु कष्ट जरी लागले तरी मानाचं जीर्ण ती जगत होती. 2 दिरांचं ती लहान भावाप्रमाणे करत होती. थोड्या कालावधीतच तिने सर्वांचं मन जिंकले. पुढे 4 वर्षांनी दोघांची पण लग्न झाली. दोन्ही दीर 2 जावा सासू सासरे आनंदात राहत होते. अबोलीला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. कधीतरी छोट्या मोठ्या कुरबुरी होत, परंतु अबोली मुळातच सोशिक सहनशील असल्यामुळे ती माघार घेई आणि ते वादाचे प्रसंग मिटवून टाकत असे. माहेरी त्रास सहन केला. आईची छळवणुकीची वागणूक तिने सहन केली होती. त्यामुळे हे किरकोळ वाद काहीच तिला वाटत नव्हते. म्हणून अबोली त्याचा त्रास करून घेत नव्हती. पुढे त्या दोन्ही दिरांना देखील 2-2 मुलं झाली. अबोलीची मुलं आता मोठी असल्यामुळं ती सर्वात मोठी होती. 10 वर्षे ते कुटुंब एकत्र राहिलं. मग सामोपचाराने निर्णय घेण्यात आला की सर्वांनी वेगळं राहायचं. आई वडिलांची वाटणी नाही केली. त्यांना जिथे राहावे लागेल तिथे राहायचे असे ठरविले गेले आणि हा अबोलीचा निर्णय होता. तो सर्वांनी मान्य केला. व्यवस्थित वाटण्या झाल्या. त्या तिघांच्यात प्रेम असल्यामुळे कोणाला कमी कोणाला जास्त हा काटेकोरपणा बघण्यात आला नाही. त्यामुळे समाधानाने बाजूला झाले. सणावाराला ती सर्वजण एकत्र येत होती. बघता बघता अबोलीची दोन्ही मुलं मोठी झाली. अबोलीची रेश्मा आता लग्नाला आली होती. तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं. तिचं लग्न झालं आणि रेश्मा अमेरिकेत 5 वर्षासाठी गेली. त्यानंतर मुलाचं देखील लग्न झालं. अबोलीने आणि आशिषने दोघांनी मिळून केतनचं देखील लग्न करून टाकलं. योग्य वयात लग्न झाल्यामुळे अबोली आणि आशिष दोघंही सांसारिक मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाले. मुलाचं लग्न होऊन 6 महिने झाले होते. आता केतकी रुळली होती.
केतन व केतकी गावाला गेली. अबोली व आशिष बागेत बसली होती. तिचं लक्ष झाडांकडे, आकाशात गेले. खूप दिवसांनी ती निवांत बसली होती. घरी कोणीही नव्हतं. केतन आणि केतकी हे 2 दिवस बाहेर फिरायला गेले होते. अबोलीच्या मनात विचार आला, लहानपणी आईच्या त्रासात आयुष्य गेलं, लग्न झालं, इथं सुख होतं, परंतु कुटुंबाची जबाबदारी मोठी सून म्हणून माझ्यावर आली आणि ती आनंदाने मी पार पाडली. सासू सासऱ्यांचं सगळं करते, मुलं मोठी झाली, लग्न झाली. आता किती दिवस हे ओझं पाठीवर घ्यायचं. मी LLB झाले, थोडे दिवस का असेना मी नोकरी केली, परंतु आता मी या संसारी जबाबदारीतून मुक्त होणार. प्रत्येकाला आपला आपला माणूस मिळालाय काळजी घेणार. आता मी का यात अडकून पडू, हा विचार मनात आला. आशिष म्हणाला, अबोली, अगं कुठल्या विचारात एवढी गुंग झाली आहेस? अबोली, अबोली. 2-3 वेळा हाक मारल्यावर अबोली भानावर आली. तिने चमकून नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मला काय म्हणालात काय? अगं हो, तुलाच बोललोय. दुसरं कोणी आहे का इथे? तू कुठल्या एवढ्या विचारात गुंग झालीस? अबोलीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. ते तिच्या नवऱ्यानं पाहिलं आणि मनात म्हणाला की हिच्या डोक्यात कुठले विचार चालू आहेत. अबोली म्हणाली, अहो, मी आता ठरवले, ह्या प्रपंचातून मुक्त होणार. आतापर्यंत माझं सर्व आयुष्य मी सर्वांसाठी वाहिलं, कुठलीही जबाबदारी टाळली नाही. आता माझं आयुष्य मी जगणार. हां, पण त्या आयुष्यात तुम्ही माझ्याबरोबर आहात ना? तुमची जबाबदारी मीठ नाही टाळणार, पण पुरेसा वेळ मी स्वतःसाठी घेणार. आशिष आनंदाने कबूल झाला, कारण जे काही तिचं कर्तव्य होतं ते तिनं पार पाडलेलं त्यानं पाहिलं होतं. हे बघा, आता केतन मोठा झाला आहे. रश्मी सासरी गेली. सासू सासरे कधी इकडे कधी तिकडे असतात. माझ्याकडे येतील तेव्हा मी त्यांचं मनोभावे करीन. सेवा करायची वेळ आली तर मी ती देखील करीन. परंतु आता मला माझं जीवन, माझं आयुष्य जगायचं आहे. या समाजातल्या पीडित बायका आहेत, ज्यांना नवऱ्याकडून, सासरकडून त्रास होतो, ज्या परितक्त्या म्हणून राहतात, त्यांच्या काही अडचणी आहेत, त्यांचं निवारण मला करायचं आहे. माझं उरलेलं आयुष्य माझ्या शिक्षणाचा उपयोग म्हणून मला त्या बायकांच्या सुरक्षिततेसाठी स्वाभिमानानं समाजात वावरावे म्हणून मला करायचं आहे आणि या माझ्या कार्याला तुमचा पाठिंबा हवाय. आशिष म्हणाले, तुला काहीही अडचण आली तरी मी पाठीशी उभा राहीन. अबोली म्हणाली, मला तुम्ही पाठिंबा देणार याची खात्री होती. आता मुलांना देखील वेगळे राहायला सांगू, त्यांची प्रायव्हसी त्यांना असू दे. खऱ्या गरजेला मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन. आणि एके दिवशी तिने आपला निर्णय एक छान संधी साधून केतन आणि केतकीला सांगितला. प्रथम दर्शनी केतन म्हणाला, हे काय बोलतेस आई तू? मी तुझ्याशिवाय कसा राहू? त्यावर अबोली म्हणाली, केतन, आता तू मोठा झालास. आपली जबाबदारी तुला पेलता आली पाहिजे, पण त्यातले सुखदुःख, त्याच्यावर मात कशी करायची हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि खरं तशीच वेळ आली तर आम्ही दोघेही तुमच्या पाठीशी आहोत. आत्तापर्यंत माझं सगळं आयुष्य सर्वांचं करण्यात गेलं. आता मला माझं जे ध्येय आहे ते पूर्ण करायचं आहे. ते मला या संसाराच्या मायाजाळात अडकून आता होणार नाही. आणि तुम्ही आता सक्षम आहात म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. केतकीच्या डोळ्यातून पाणी आले. म्हणाली, आई, आम्ही नाही हो तुमच्याशिवाय राहू शकणार. अबोलीनं केतकीला जवळ घेतलं आणि म्हणाली, केतकी, तू एकटी आहेस असं समजू नको. मी आहे तुमच्या पाठीशी, परंतु तुम्हाला मी दूर लोटलं असं समजू नका. तुमच्या पंखात देखील भरारी मारण्याची ताकद येऊ दे म्हणून हा निर्णय घेतला आहे. तुला काही तुझा एखादा छंद जोपासायचा असेल, तर काही करायचं असेल तर ते तू करू शकतेस. सासू सासऱ्यांचं करायचं, नोकरी करायचं, माझ्यासारखं तुझं आयुष्य जायला नको म्हणून हा निर्णय घेतला आहे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा उत्कर्ष थांबवायचा नाही, वाढवायचा असतो. तू देखील समाजात तुझे एक स्थान निर्माण कर म्हणून हा निर्णय घेतला. माणसानं नुसतं शिकून सुशिक्षित व्हायचं नसतं, ते आचरणात देखील आणायचं असतं. मी माझ्याच सुनेला घरात कशी बसवून ठेवू? केतकीनं ते सत्य स्वीकारलं आणि एक छान घर पाहायला सुरुवात केली. पण घर घेताना त्यांनी आई वडिलांच्या जवळच घर घेतलं. दोघांनाही एकमेकांकडे येता जाता यावे.
अबोलीनं आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला. स्त्रियांच्या केसेस सोडवता सोडवता तिचं मोठं नाव झालं. अनेक स्त्रियांना तिनं मदत केली. मोडकळीस आलेले संसार देखील तिने पुन्हा उभे केले. स्वच्छ प्रतिमेमुळे आणि मदत करण्याच्या स्वभावामुळे अल्पावधीतच तिचं मोठं नाव झालं. तिने ज्या स्त्रीकडे तिला देण्यासाठी पैसे नाहीत, त्यांच्या केसेस ती विना मोबदला लढली, त्यांना न्याय मिळवून दिला. काही बायका तर तिला देवासारखं मानू लागल्या. तिला आता प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जाऊ लागलं. सर्वतोपरी ती प्रसिद्धीला आली आणि आज तर महिला दिनाच्या निमित्ताने तिला पुरस्कृत करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची वेळ 4ची होती. तिने आज देवाला नमस्कार केला. तुमच्यामुळे मला आज यश मिळालं. आशिष सारखा मला जोडीदार मिळाला. सासू सासऱ्यांसारखे सुशिक्षित आई वडील मिळाले. भावासारखे दीर मिळाले. बहिणीसारख्या जावा मिळाल्या. मुलं प्रेम करणारी मिळाली. कर्तबगार निघाली. प्रपंचात अडचणी आल्या. घरोघरी मातीच्या चुली असतात, त्याप्रमाणे माझ्याही कुटुंबात काही वादळं निर्माण झाली. परंतु मोठ्या शिताफीने संकटाशी धैर्याने सामना करून घरात एकोपा ठेवला आणि आज मला हा पुरस्कार मिळतोय, यात सर्वांचा वाटा आहे, असं म्हणून तिने देवाला नमस्कार केला. तुमच्यामुळेच हे मी सर्व केलं. ती दोघं पुरस्काराच्या ठिकाणी गेले. हॉलमध्ये आल्यानंतर टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत झालं. आशिषला देखील मानानं पहिल्या प्रमुख पाहुण्यांच्या जागी बसविण्यात आले. कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. अबोली व्यासपीठावर पाहुण्यांच्या खुर्चीत बसली. कार्यक्रमाचा नारळ वाढवला गेला. दीप प्रज्वलन केले आणि तिथल्याच मोहिते मॅडमने अबोलीची ओळख करून दिली. तिची ओळख ऐकून श्रोते वर्गाच्या भुवया उंचावल्या गेल्या. एका बाईत एवढं सगळं चांगलं कसं असू शकतं, याची कुजबूज सुरू झाली. अबोलीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. आज महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या आयुष्यात आदर्श घ्यावा अशा व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येत आहे, हे माझं भाग्य समजते, असं पाटील मॅडम म्हणाल्या. पाटील मॅडम कलेक्टर होत्या. त्यांच्या हस्ते आज अबोलीचा सत्कार झाला होता. अबोली स्तिमित झाली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पण आपण व्यासपीठावर आहोत हे भान तिला होतं. ते अश्रू आतल्यात परतवले, कारण ते अश्रू परतवण्याची सवय तिला लहानपणापासून होती. लहानपणी ते अश्रू दुःखाचे होते, परंतु आताचे अश्रू सुखाचे होते. आता प्रमुख पाहुणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं जाहीर करण्यात आलं. अबोली बोलायला उठली. अबोलीनं मुलींना, स्त्रियांना सांगितलं, आपल्या आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, याचा सामना करायचं सामर्थ्य आपल्यामध्ये यायला हवं आणि ते आपल्याजवळ जर चांगल्या व्यक्तींची संगत सोबत असेल तर आपण त्या संकटावर मात करतो. परंतु आयुष्य जगताना कोणतं तरी ध्येय आपल्या डोळ्यासमोर असायला हवं. कोणाचा तरी आदर्श आपल्या डोळ्यासमोर असायला हवा आणि त्या दृष्टीनंच लहानपणापासून आपली पावलं पडायला हवीत. यशाचा मार्ग सुखकर असेल तर प्रश्नच नाही, परंतु दुःख असेल तर मात्र संघर्ष अटळ आहे. परंतु तो संघर्ष करताना आपल्याला कष्टाची सवय ठेवायलाच हवी. मग तुम्ही तुमच्या यशाचे शिखर पार करता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते, असं म्हणाली आणि खुर्चीत बसली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आशिष भारावलेल्या नजरेने अबोलीकडे पाहत होता. मग त्याच्या मनात विचार आला, आपण हिला आधीपासून का वकिली करू दिली नाही? आजच्यापेक्षा लवकर अबोली नावारूपाला आली असती. परंतु दुसरं मन म्हणालं, ऊर्जित काळाची पण एक वेळ असते. ती आली म्हणून अबोलीला मुक्त व्हायची इच्छा झाली. आपणही तिला मुक्तपणे जगू द्यायचं आश्वासन दिलं आणि ते आपण पूर्ण केलं. त्याचं फळ म्हणजे आजचा मिळालेला आदर्श महिलेचा पुरस्कार. अबोली आणि आशिषला चहा नाश्त्यासाठी मानाने नेण्यात आले. चहा नाश्ता झाला. सर्वांचा निरोप घेऊन दोघं गाडीमध्ये बसली. गाडी सुरू झाली. अबोलीनं डोळे मिटून घेतले आणि तिच्या डोळ्यासमोरून लहानपणापासून आत्तापर्यंतचे सर्व प्रसंग जणू आपण चित्रपट पाहतो त्याप्रमाणे डोळ्यासमोरून तरळून जात होते.